ते आरोप त्यांनी केलेले. मी वंदे मातरम म्हणणार नाही असं भर सभेमध्ये मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी म्हटलंय. आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत. संविधानामध्ये वंदे मातरम म्हटलेच पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाहीये असंही आसिफ शेख म्हणाले. काँग्रेसचे आमदारच दुबार मतदार निघाल्याचा भाजपनं भांडाफोड केलाय. आमदार असलम शेख यांचं मतदार यादीमध्ये 2 वेळा नाव आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भातला खुलासा केलाय. मुंबईमध्ये उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरलाय. आता गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार आहे. वॉर्डमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार असून माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप होणार आहे. मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये भाजपनं निरीक्षक नेमलेत. निरीक्षक पुढच्या 15 दिवसामध्ये प्रत्येक वॉर्डचा अहवाल तयार करणार आहेत आणि तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पार्थ पवार प्रकरणामध्ये अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली होती. यावर गिरीश महाजनांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. खडसेंना पक्षानंच राजीनामा द्यायला सांगितला होता, अन्यथा हकालपट्टी करू असं सांगितल्यानं खडसेंनी राजीनामा दिल्याचं महाजन म्हणाले. नगर परिषद निवडणुकीआधी रत्नागिरीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. माजी आमदार बाळा माने यांनी रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या कामावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 10 वर्षांमध्ये 44 कोटींचा डांबर घोटाळा झाला असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार कंपनीचे भागीदार असल्याचा आरोप मानेंनी यावेळी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं कोल्हापुरात महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटासह इतर नेते पदाधिकारी उपस्थित होते. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीमधून जिल्ह्याच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. विनायक राऊत, सुनील प्रभू या बैठकीला उपस्थित होते. यंदाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधान भवनाचे सचिवालयाचे कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. 2 आठवड्यांच्या या सत्रामध्ये एकूण 10 दिवसांचं कामकाज चालू असेल. पुण्यामध्ये जमिनी लुटल्या जात आहेत आणि या करारामध्ये असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मात्र जो मालक आहे तो देखील दोषी आहे. यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली. कणकवलीमधून नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय आता एकत्रित येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. या संदर्भामध्ये एक बैठक सुद्धा झाली असून महायुतीबाबत अंतिम निर्णय मंत्री उदय सामंत घेणार आहेत. खेडमध्ये महायुतीमध्ये बिघाडी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. नुकतंच मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांनी खेडच्या नगर परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकेल असं विधान केलं होतं. त्याला योगेश कदमांनी आता प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत लवकर बरे होण्यासाठी नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रार्थना करण्यात आली आहे. ठाकरे गटानं या महापूजेचं आयोजन केलं होतं. यामध्ये खासदार, स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वोट चोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसनं जनजागृती अभियानाअंतर्गत आता मेट्रो आणि लोकल सेवांमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. याबाबतची माहिती पत्रकं वाटून लोकांमध्ये जनजागृती करत त्यांनी वोट चोरीची माहिती दिली. धुळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची आता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोगस मतदारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश खासदार शोभा बच्छाव यांनी दिलेले होते. खासदार शोभा बच्छाव यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यावेळी निवडणुकीसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. गोंदिया जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका एकत्रित लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिलेली आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. नितेश राणेंच्या वक्तव्याला साधू महंतांनी पाठिंबा दिलाय. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलेलं आहे. या प्रकरणी सरकारनं लक्ष घालण्याची महंतांनी सुद्धा मागणी केली आहे. आणि यानंतर पाहूयात गावखेड्यातील बातम्या.